आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून दरोडा टाकण्यास सांगितले असल्याची उघड उटगी येथील पप्पू परेट याने दिली होती सुपारी। उटगी येथील दरोडा प्रकरणाला वेगळे वळण, दरोडा टाकायला सांगितले होते पण यातले प्रकरण वेगळेच होते। सांगलीच्या LCB पथकाने कारवाई करून 2 गुन्हे उघडकीस आणले। उटगी तालुका जत येथे अज्ञात 7 ते 8 दरोडेखोरांनी चांदसाब मुल्ला यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून हत्यारांचा धाक दाखवून चांदसाब मुल्ला व त्यांच्या भावास मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटून अज्ञात दरोडेखोर पसार झाले होते। या प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी सुरेश मनोहर काळे वय 55 राहणार सांगली रोड तांडा जत व पप्पू सुरेश परीट वय 55 राहणार परीट वस्ती उटगी तालुका जत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। अनैतिक संबंधास विरोध केल्याने पैसे देऊन दरोडा टाकण्यास सांगितले गेले होते, यामुळे या दरोडा प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे। उटगी तालुका जत येथे सोमवारी रात्री अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून घराची दारे तोडून घरात प्रवेश करून मारहाण करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटले होते। यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ माजलेली होती। घटनास्थळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी पाहणी करून गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती व इतर माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते। या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात व संदीप नलावडे यांना बातमी मिळाली की जत येथील सुरेश काळे याने त्याच्या साथीदारासह मिळून सदरचा दरोड्याचा गुन्हा केलेला आहे। याबाबत तांत्रिक तपासात खात्री झाल्याने लगेचच आरोपीबाबत माहिती घेऊन पोलीस पथकाने सुरेश मनोहर काळे याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली। सुरेश काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने उटगी येथील दरोड्याचा गुन्हा हा त्याच्या ओळखीचा पप्पू परीट याच्या सांगण्यावरून केला असल्याची कबुली दिली। त्यानंतर लगेचच पोलिसांनी पप्पू परीट याला देखील ताब्यात घेतले। पप्पू परीट याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या असणाऱ्या अनैतिक संबंधात चांदसाब मुल्ला याचा भाऊ विरोध करून त्याला दमदाटी करीत असे। याचा बदला घेऊन त्याला धडे शिकविण्यासाठी त्याने त्याच्या परिचयाचा सुरेश काळे याला काही पैसे देऊन सदरचा गुन्हा करण्यासाठी सांगितले होते। सुरेश काळे यांनी त्याचे काही साथीदारांना घेऊन मुल्ला व त्याच्या भावास मारहाण करून पैसे व दागिने चोरून नेले होते, अशी कबुली पप्पू परीट याने दिली आहे। उटगी येथील गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपींनी बनाळी तालुका जत येथील गावातील शेळ्या त्यांच्याकडील इंडिका विस्टा वाहनातून चोरून घेऊन गेल्याची कबुली देखील दिलेली आहे। सुरेश काळे हा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडी व जबरी चोरी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्याला पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे। या कारवाईमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी साहेब, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे उमदी पोलीस ठाणे व त्यांचा स्टाफ, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात, संदीप नलावडे, अनिल कोळेकर, अमर नरळे, सतीश माने, दर्याप्पा बंडगर, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागने, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, आमसिद्ध खोत, सोमनाथ गुंडे, उदय माळी, संदीप गुरव, अमीर शाह फकीर, पोलीस शिपाई विक्रम खोत, किरोबा चव्हाण, गणेश शिंदे, सुशांत चिले, सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई अभिजित पाटील, अजित पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला।
आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवटे महांकाळ. संपर्क 9860 980698. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.